मग सुनील कसा चालला सराव? सराव तसा चांगला चालू होता त्या. मी तुला सांगतोय ना, सगळं सामान आत नेऊन ठेव. आणि हा, तुला जे काय सराव करायचा आहे ना ते तर गावात राहून करायचा. गल्लीतले पोरं म्हणत होते तुझं भाऊ भरती पायी एवढं काय केला, तुझं कसं होणार. मला भ्या वाटतं रे, मी भरती होईल ना. तुझ्या आईबाबांचंच नाही रे, माझं पण स्वप्न आहे तुला मोठा ऑफिसर झालेलं बघायचं. ह्याची तर काय भरती झालीच नाही, तुझ्या पण आयुष्याची वाट लावल. देह तू भान तू तुझ माझे मना. तेव्हा तू भरती करत होता तेव्हा पळतच होता की रोज 8-10 किलोमीटर. तेव्हा तू काय झेंडे काढलेस की यो पण काढणार आहे. हे अच्छा, हे बाबा या सुन्याचं कर रे लवकर काय तर. मर्दा ह्याच्या नादात पळून पळून मी बारीक व्हायला लागलोय. एवढं मात्र खरं आहे. काय गं? त्याच्या नादात पळून पळून आपण बारीक वाढणार. खरं सुने, असं तोंड काढू का बसतोयस? आणि सरावताही लक्ष नाही तुझं. कुठल्या विचारात आहेस? काय नाही रे, जरा टेन्शन आहे. कसलं टेन्शन रे? काल शेतात गेलतो पंप द्यायला आणि तात्याला मी म्हणालोय मला सरावसाठी शहराला जायचं आहे. आणि तुम्हाला तर माहित आहे सरावसाठी लागणाऱ्या भरपूर गोष्टी आपल्या गावात नाहीत, त्यामुळे शहरात जाणं भागच आहे. आणि तात्या पण म्हणाले काय हरकत नाही. आणि तात्यावरनं हे पण म्हटलं तर पैशाची काय अडचण आली तर 2 दिवसात जवळजवळ करतोच म्हटलंय. मग चांगलंच आहे की, त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? अरे ते पण मला पण चांगलंच वाटतंय, पण अचानक म्हणते जे काय करायचं गावातल्या मातीतच कर, गावातच कर. काय अडचण आली तर गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहेतच. आणि मला हे कळना, तात्या एकदा जा म्हणते इकडे नको जाऊ म्हणते, असं का वागायला हेच काय कळना मला. एक सांगू का सुन्या, मला तर वाटते सुन्या तात्या डोक्यात कोणतर वशिल्याचं बी पेरलंय बघ. मला पण सोने हेच वाटतंय. अरे पण कोण केलं असेल हे? मला नाही वाटत भावानं तुम्हाला काय अजून वेगळं सांगायची गरज आहे. म्हणजे अरे आपल्या गावात असा प्रतिष्ठित माणूस कोण आहे की ज्याच्या वशिल्यावर ना असले भरतीसारखे मोठमोठे कामं होते. दादा राम राम गुरु दादा, काय जोरात पार्टी चालली आहे वाटतं. अरे शिवा, लईची वळवळ कराल ती रे. अहो कोणाला संशय नको म्हणून बोलावं लागते दादा तसं. बोल, काय खबर आणलायस? अहो तुमचा प्लॅनिंग सक्सेस झाला की दादा. अहो काय त्या सुनेच्या बापाला तुम्ही पट्टी पाडलाय. अहो म्हातारा आता म्हणते त्या सुनेला की तू सरावासाठी शहरात जायचं नाही, जे काय असेल ते इथं गावात राहून करायचं. आणि काय कमी पडलं तर आहेत की आपल्या गावचे प्रतिष्ठित माणसं. काय सुन्या सरावाला शहरात चाललाय? होय. आणि हे त्याच्या बापाच्या डोक्यात मी खूळ घातली हे तुला कोण सांगितलं? अहो आता आपल्या गावात असं प्रतिष्ठित माणूस कोण आहे ज्याचा वशिला असला भरतीसारख्या विषयात चालतंय ते? अहो तुम्हीच की. शिवा ते बरोबर आहे, पण हे खूळ कोण घातलं असेल त्याच्या डोक्यात? मला वाटलं ही तुमची स्कीम असेल, मला काय माहिती कोण केले. काय माहिती म्हणजे? तुला काय, तुला कशासाठी ठेवलंय मी? त्या म्हाताऱ्याच्या कानात कोण हे असलं थुकालंय ना, त्याची पूर्ण माहिती काढ आणि मग माझ्यापाशी ये. असला अर्धवट माहिती घेऊन माझ्यापाशी येत जाऊ नकोस. ठीक आहे दादा, मला थोडा वेळ द्या, लवकरच तुम्हाला ती पूर्ण माहिती भेटून जाईल. चला चल निघ. येतो मी.
अरे तू सुन्या काय भजी घरात झाले राहू दे, खाऊ दे की थंड भजी. तुला काय एवढं पडले त्याचं? तो जागीरदार तिकडे पुरीला बोलत बसणार, कुठं काय करत बसणार. आपण काय काय वाट बघत बसायचं घ्यायचं. आला बघ फौजी, लवर बॉय. अरे तुम्ही खाऊन बसला आणि मला रे. काका सुन्याला एक चहा घ्या. मी पेला वाटतं. तुला हे काय संपलं का? तुझी वाट बघत थंड होऊस तर वाट बघत बसायचंय. थांबला असतं का मेला असतं मला. थांबला असता गार पितो की तुझ्या वाट बघत. तू बस तिकडे बसत बोलत करत. च्या बाहेर आहे की टेस्ट आहे. काकाच्या हाताला चव वेगळी आहे रे भावा. सुन्या काय झालं शहरात जायचं? तात्या तयार झालं काय? अरे नाही की अजून. तात्याच्या डोक्यात वशिल्याचं भूत घर करून बसलंय, त्यामुळे अवघड वाटतंय. पण सुन्या, तात्याचे कान कोण भरले काय कळलं का रे? हे बघ शिवा, मला तर हे काम अनुष्काच वाटतंय. अनुष्का गुरुदादा त्यांचे होय. हल ती कशाला करल तसं? अरे बघेल तेव्हा तोंडात वशिल्याची भाषा असत्या. 100% कारस्थान तिचंच आहे. ते भावा ना, मला एक लय महत्वाचं काम आठवलंय. मी जाऊन येतो, तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. जाऊ काय, येतो थोडा वेळ. माहित आता त्याचं कसलं काम आहे. आता बिल किती झालं? काका बिल किती झालं? राजा बिल तेवढं दे. राम राम गुरुदादा. बोल शिवा, काय खबर आणलायस? कान तू त्याचा तपास बिपास लावलास का काय? तपास तर लागलाय, पण काय? पण जर कुंपण शेत खात असेल ना दादा, काय उपयोग नाही बघा. कोड्यात बोलू नको, जे बोलायचं ना ते नीट बोल. अहो म्हणजे त्या म्हाताऱ्याचं कान थुकणार दुसरं तिसरं कोण नाही, तुमच्याच घरचा माणूस आहे. माझ्या घरचं? ते कसं शक्य आहे? तुमची लाडकी आणू. ए उंडे घ्या, नीट बोल. आणि ते असं का करू? कारण तिला वाटत असेल की सुन्याने इथं गावात राहून सराव करावं, कुणाच्या तर वशिल्यानं भरती व्हावं. अरे पण तिला असं का वाटल? कारण सोप्पं आहे बघा दादा, तिचा जीव आहे त्या सुन्यावर. ए शिवा, ह्यो राग माझ्यावर दाखवून उपयोग नाही दादा. ह्यो राग ना तुम्ही त्या सुन्यावर दाखवला पाहिजे, ते पण कसं पडद्याच्या मागणं. ते भिकारचं सुन्याच्यात असं काय आहे की जे माझ्यात नाही आहे? राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू दादा, तो सुन्या शिकलेला आहे, हुशार आहे, आणि महत्वाचं म्हणजे पुढे जाऊन त्याला वर्दी पण भेटेल. आणि कसं असते, एका गावच्या पुढाऱ्याची बायको बनवून राहण्यात आणि एका वर्दीवाल्याची बायको बनवून मिरवण्यात लई फरक असतोय बघा. म्हणजे ते अनुष्का वर्धीतल्या सुन्याबरोबर लग्न करायचं म्हणते तर? होय दादा. तर सुन्या आणि त्याच्या भरतीचा सपान याच्यामध्ये आहे ना, मी आहे शब्द ठोकून उभा. बघतोच कसा भरती होते ती सुन्या. बघा चालू आहे ना तुमची रणनीती. येतो पुढची खबर घेऊन. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हॅलो,
कुणाचा फोन होता रे सुने? आसावरीचा फोन होता रे. तिचा तर फोन तिच्या घरच्याने काढून घेतलाय ना? अरे नाही, तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरनं फोन केले होते तिनं. काय म्हणते ती? अरे आजा भावा ती लय रड होती ती आणि भेटायचं म्हणाल्या. आणि मला पण लय दिवस झालं रे तिला बघून. माझी पण इच्छा आहे तिला भेटायची. आपण जाऊया की. आणि ते पण कसं शक्य आहे सोन्या? ती तिच्या मामाच्या गावी आहे ना, आणि तिथे जाऊन भेटणे किती धोक्याचं माहिती आहे ना तुला? आणि तिच्या मामाची पोरं पण लय डेंजर आहेत ना. ते काय मला माहित नाही बाबा. मला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे. आणि तिने मला असा एक पत्ता सांगितलाय, तर दुपारच्या वेळात कोणच नसते. धोक्याचा विषयच नाही मर्दा. ठीक आहे, मी शिवाला फोन करून सांगतो गाडीत पेट्रोल भरायला. मग जाऊया आपण. अजय खरंच जायचं ना उद्या? पार्टनर, पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते, आम्हा सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येईल. वाक्य तेव्हा प्रतिम लेखन. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. चाहूल लागली तुझ्या येण्याची आज, टिपले हे डोळे माझे पाहुनी तुझा हा साज. ये ना तू साजणी, दे ना तुझी साथ रे, आहे मनाला माझ्या तुझीच आस रे. माझी बाई तू दे ना मला साथ तुझी, मन बावरी तू दे ना मला साथ तुझी. माझी बाई तू दे ना मला साथ तुझी, मन बावरी तू दे ना मला साथ तुझी. मग सुन्या, काल वहिनीला भेटून आलायस, काय काय मज्जा केलास? लय फिरलो, गाडीवरून फिरलं, नाश्ता केला हा, आणि दोघांना एकमेकांना जास्त वेळ दिला आम्ही दोघं पण. लय मज्जा केली मर्दा. मर्दा किती दिवसातनं भेटले माहित आहे का? लय झुरत होता आठवणीत. शेवटी भेटून आला, पण तरी पण भावा तू असं आतून खुश वाटत नाहीस, उदास वाटायलाय जरा. आरती म्हणते लग्न करूया, आणि जर घरातली मान्य नाही झाली तर पळून जायचं. मग चांगलंच आहे की. पळून जायला काय माहित आहे रे? एकतर आपण करिअर आहे आपलं, आणि भरतीची प्रॅक्टिस करतोय. आणि जर काय तर झालं, पळून जर गेलो, तर तिच्या पण आईबापाची मान आणि माझ्या पण आईबापाची मान शर्मेने खाली जाईल. आणि हे काय मला योग्य वाटत नाही बाबा. तू ह्याचा त्याचाच विचार करत बस, नेते बघ कोणतर पळवून तिला दुसरंच. काय मर्दा. तसं नाही रे, मी प्रॅक्टिस करतो, मला पहिलं सिद्ध करतो. मग हायच काय तुमच्यासारखे मित्र मला मदत करणारे. वाजत गाजत तिला गावात आणूया. हा ना, खरं काय करतो. पण सुन्या, मला एक गोष्ट सांग, आपण जर तिला वाजत गाजत आणायचं म्हणतोयस, पण कसं आणणार? तिचा बाप तर तुझ्या विरोधात आहे, तू त्याला मुळात खपत नाहीस. त्याचं म्हणणं काय, बाबा चांगला पैशावाली पार्टी पाहिजे लग्नासाठी. तुझ्याकडे तर असं आहे ते. आता म्हणजे कसं करायचं सांग, काय करणार तू? हा बघ, एकतर पहिलं मी मेहनत जास्त घेणार, हा. त्यामुळे माझं करिअर पण झालं. आणि मी भरती झालो तर ते नाहीच म्हणणार नाही त्याचे वडील. स्वखुशीनं त्याचा हात माझ्या हातात देईल. त्याच्यासाठी तू भरतीवर लक्ष दे. तू बाकीचं हिला भेट तिला भेट ती जरा बंद कर. भरतीवर लक्ष दे आणि स्वतःला सिद्ध कर. म्हणजे बघ कसं मागं लागत येते ती म्हातारं तुझ्या. आहेच की, तुम्ही पण मदत करायला. आम्ही तर आहेच रे भावा तुझ्यासाठी नेहमी. मग काय विषय नाही. चला बघ, लग्नात पण लावतोस का वशिला? कुणाचा? आपल्या गुरु दादाचा.